ही घटना 2021 मध्ये घडलेली आहे। हे उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील विसाक पोलीस स्टेशनमधील एक गाव आहे। या गावात एक कुटुंब राहत असे। नवरा, बायको, एक मुलगा आणि एक मुलगी। मुलगी 13 वर्ष आणि मुलगा 15 वर्षांचा असेल। आई आणि वडील दररोज कामाला जात होते। तेव्हा मुलगा आणि मुलगी शाळेतून आल्यावर दोघेही एकमेकांसोबत खेळायचे आणि घरकामही करायचे आणि मुलांचा काही ऑनलाईन अभ्यास होई या हेतूने आईवडिलांनी त्यांना घरी एक मोबाईल पण ठेवलेला असायचा। तशातच जेव्हाही दोघे बहीण भाऊ शाळेतून घरी आल्यानंतर मोबाईलवर थोडाफार अभ्यास करायचे आणि मग मोबाईल म्हटल्यावर यात जसे काही चांगले पाहायला मिळते तर वाईट पण तेवढेच पाहायला मिळते आणि ही मुलं देखील अभ्यासाचे व्हिडिओ बघता बघता अश्लील व्हिडिओ बघायला सुरुवात करतात आणि त्या अश्लील जगात असे काही गुरफटून बसतात की त्यांना कशाचेही भान सुद्धा राहत नाही। त्यांची आता अभ्यास करण्याची तर मानसिकताच नाहीशी होऊन गेली होती। उलट त्यांना आता वाईट व्हिडिओ बघायची अशी सवय झाली होती की ते व्यसनाधीन होऊन बसले होते आणि त्याशिवाय आता जगणे सुद्धा अशक्य झाले होते आणि व्हिडिओ बघता बघता आता ते दोघे बहीण भाऊ जसे त्या व्हिडिओमध्ये जसे ते करायचे तसेच बहीण आणि भाऊ मिळून करायला लागतात आणि त्यांच्या आईवडिलांना या गोष्टीचा काहीच संशय देखील होत नाही आणि आई-वडिलांना याच्याबद्दल तेव्हाच कळते जेव्हा मुलीचे पोट हळूहळू वाढू लागते, म्हणजेच ती मुलगी गरोदर राहते। आई-वडिलांबरोबरच आता शेजाऱ्यांना पण ही गोष्ट समजते। आजूबाजूच्या लोकांपासून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून सर्व लोकांपर्यंत पोहोचते। तेव्हा हे प्रकरण ऐकून लोकांना विश्वासच बसत नव्हता की असेही काही घडू शकते। मुलांच्या आयुष्यात मोबाईलची एंट्री होते तेव्हा त्याचा एक परिणाम असा पण होऊ शकतो। मित्रहो, ही खरी घडलेली घटना तुम्हाला सांगण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नाही, तर अशा घटनेतून तुम्हाला सावध करण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी सांगत आहोत। आपण आज घरोघरी पाहतो की प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो आणि बरीचशी अशी काही मुलं आहेत जे मोबाईल बघतच जेवण करतात। लहान मुलांना खाऊ घालते वेळी देखील त्याला डोळ्यासमोर मोबाईल पाहिजे, अन्यथा तो बाळ काही खात सुद्धा नाही। सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की जरी पालकांनी आपल्या मुलाला मोबाईल बघायला दिला तरी त्याच्यावर वेळोवेळी लक्ष देणे फार गरजेचे आहे, नाही तर आपली मुलं भलत्याच दृश्याकडे आकर्षित व्हायला वेळ नाही लागणार। चला तर मित्रहो, कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा। भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत।